नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. नागपुरातील भाजपा आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवारांची दांडी. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळेंसह सर्व भाजपा आमदार होते उपस्थित. काँग्रेस पक्षाचे आजपासून बेळगावात 2 दिवसीय महाअधिवेशन. गांधी पुतळा परिसरातून अधिवेशनाला सुरुवात होणार. अधिवेशनासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. राहुल गांधी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सहभागी होणार. राहुल गांधी अधिवेशनात मार्गदर्शन करणार. बेळगावात राहुल गांधींची रॅली देखील निघणार. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार. देशभरात उद्यापासून स्वामित्व योजने पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार. 30,000 गावातील नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार. डिजिटल पद्धतीने कार्डचं वितरण होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांची चौकशी अहवाल TV9 मराठीच्या हाती. चौकशी अहवालात कोऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आक्षेप, तर अहवालानुसार सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवल्याने बेस्ट कामगारांचा 26 डिसेंबरला आंदोलन. या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व आमदार खासदारांना सहभागी होण्याचे आदेश. एनडीएच्या बैठकीसाठी प्रतापराव जाधव उपस्थित होते. बैठकीला जाधवांची उपस्थिती म्हणजे शिवसेनेची उपस्थिती. कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या पुन्हा येईन या वक्तव्याची काहींनी खिल्ली उडवली, पण फडणवीस पुन्हा आले तेही बहुमतासह. बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अकेला देवेंद्र क्या करेगा, सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता, पण त्यांच्यासोबत भाजप आहे. देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपीला कोठडी. आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी शेगावमधून अटक. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे. त्याला बघून महिला घाबरत असल्याचीही माहिती. कल्याणच्या पीडित कुटुंबाची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट. सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही केलं वक्तव्य. पीडित कुटुंबाच्या मनात मोठा आक्रोश. आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा. आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सामान्यांची अपेक्षा. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपी यांची भेट घेणार. सकाळी 11 वाजता कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाणार. कल्याणमध्ये डीसीपी ॲक्शन मोडवर. रात्रीच्या वेळेला रस्त्यावर नशा करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नशेखोरांना रांगेत उभं करून फटके देत काढली धिंड. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट. पत्नीने हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन. बीड परभणीच्या घटना गंभीर. कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर बीड जिल्ह्यात कुणाचाही दादागिरी चालू देणार नसल्याचाही इशारा. सांत्वनपर भेटीसाठी लोक जात असताना त्याला पर्यटन म्हणणं चुकीचं. फडणवीसांकडून संवेदनशील वक्तव्याची अपेक्षा. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती. कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण. सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा निशाणा. बीड हत्या प्रकरणात सरकारनं गांभीर्यानं घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे. सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल. सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड. मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागरांची मागणी. तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा. क्षीरसागरांचं वक्तव्य. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनवणेंकडून संशय व्यक्त.
ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत। नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक, मात्र बावनकुळे अजितदादा शिंदे चर्चा करून निर्णय घेतील तो मान्य असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख। केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात उल्लेख। सर्वांना असं वाटतं झिरवाळ आपलेच, नरहरी झिरवाळ साधा माणूस नाही, अवलिया माणूस। माणिकराव कोकाटेंचा झिरवाळांना मिश्किल टोला। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पूजा खेडकरचा शोध सुरू। यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांकडून तपास। ईडीला लॅपटॉप आणि मोबाईलमधील डाटा परस्पर कॉपी करण्यास मनाई। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। सांतियागो मार्टिन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज। राज्यातील वनक्षेत्रात मोठी घट। राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांची बळी। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधील वनक्षेत्रात घट। भाजीपाल्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण। कोथिंबिरीचे दर कोसळले। नाशिकमधील शेतकऱ्याकडून नांगर फिरवत कोथिंबिरीचं पीक उद्ध्वस्त। नाशिकमधील द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांकडून 3 वर्षात 1200 शेतकऱ्यांची फसवणूक। तब्बल 47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। संशयित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी। परभणीच्या पूर्णा शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, तर नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाल्या तुंबल्या। नागरिकांच्या आरोग्याला धोका। कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज 18 तास बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेला जलप्रवास फेब्रुवारीपासून जलद होणार। तासाभरातील प्रवास अवघ्या 25 मिनिटात वातानुकूलित ई स्पीड बोटमधून करता येणार प्रवास। दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। संध्याकाळी हलक्या पावसाचीही शक्यता। बदलापुरात आगरी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पोपटी पार्टीचं आयोजन। शेकडो बदलापूरकरांनी घेतला पोपटीचा आस्वाद। गुलाबी थंडीत बदलापुरात रंगली पोपटी पार्टी। नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेकडून आगळावेगळा उपक्रम। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आवाहन करण्यासाठी थेट सांताक्लॉज रस्त्यावर। वाहतुकीचे नियम पाळण्याचं सांताक्लॉजचं वाहनधारकांना आवाहन। हिंगोलीत घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्याकडून कुटुंबियांवर गोळीबार। पत्नीसह मेहुणा सासू मुलावर गोळ्या झाडल्या। पत्नीचा जागीच मृत्यू। आरोपी पोलीस कर्मचारी फरार असल्याची माहिती। जळगावात डंपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू। संतप्त जमावानं डंपर पेटवला, चालक फरार। भुसावळ महामार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प। अंबरनाथमध्ये सर्पमित्राचा रेल्वे अपघातात मृत्यू। मोरिवली रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्याची माहिती। प्रशांत सूर्यवंशी असं मृत सर्पमित्राचं नाव। कॅनेडियन महाविद्यालयांद्वारे मानवी तस्करीची ईडीला शंका। मुंबई, नागपूरसह देशभरात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी। ईडीला मानवी तस्करीची शंका असल्यानं छापेमारी। राज्यात 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक। दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। ठाणे, नवी मुंबई, नाशिकमध्ये 10 ठिकाणी गुन्हे दाखल।